हाय हॅलो नमस्कार मी मीना गायकवाड मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण एक जे आपल्या घरामध्ये जे प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात, ज्या थैली असतात, ज्यात आपण काही सामान ठेवतो ते आपण कुठे कुठे असं ठेवून देतो, तर त्याच्यासाठी खूप सुंदरसं मी DIY तयार करणार आहे। तर बघा, याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तुम्ही प्लास्टिकची पिशव्या ज्या असतात त्याचा वापर करू शकतात, जे मॉलमध्ये ज्या पिशव्या भेटतात त्याचाही वापर करू शकतात। तर बघा, मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर मी याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं मोठंही मेजरमेंट घेऊन तयार करू शकता। तर बघा, मी छोटंसं पीस घेतलेलं आहे 7x7 इंचाचा। आपल्याला फक्त कोणत्याही चौकोनी आकाराचा पीस घेतला पाहिजे, म्हणजे असं गोल चौकोनी पाहिजे। तर त्याच्यानंतर मी एक बांगडी घेतलेली आहे आणि या बांगडीच्या आकाराचं असं मी वर्तुळ केलं। पण मला नंतर असं वाटलं की बांगडी नको, मी डिश घेतली। पण हेच माझी सर्वात मोठी चुकी झाली की मी डिश का घेतली। मला असं वाटतं बांगडीच घ्यायला पाहिजे होती। तर काय हरकत नाही, मी परत जेव्हा बनवेल व्हिडिओ तर मी नक्की काळजी घेईल। तर बघा, ह्या डिशच्या आकाराने मी इथे शिलाई मारून घेतलेली होती आणि शिलाई मारल्यानंतर इथे मी पिनअप करून शिलाई मारली। त्याच्यानंतर मी इथे कट करणार आहे गोल वर्तुळ। तर बघा, याचं मी मध्य केलेलं आहे आणि हा वर्तुळाला इथे मी कट देते थोडासा। तर बघा, हा वर्तुळ आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, माझ्याकडनं ही चुकी झाली की मी बांगडी का नाही वापरली, मी बांगडीच वापरायला पाहिजे होती, मी डिश वापरली। तर तुम्ही बी डिश नका वापरू, बांगडीच वापरा, म्हणजे जेणेकरून आपलं हे जे DIY आपण तयार करणार आहोत ते परफेक्ट बनेल। तर मी पुढचे जे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये नक्की काळजी घेईल। तर बघा, आपण हा वर्तुळ कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे सगळं मध्ये असं घेऊन आपल्याला याला शिलाई मारायची आहे। जसा गोल आकार आहे त्याचनुसार त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर गोल आकाराची जी पायपिंग आहे ती बी करून घ्यायची आहे। म्हणजे साईडचं जे कापड उरलं होतं त्यालाही मी शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हे जे फोल्ड करून घेईल, बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, कोणालाही बनवता येईल। शिलाई मारल्यानंतर याला असं मध्य करून घ्यायचं आहे। बघू शकता, जसं स्क्रीनवर दाखवल्यानंतर उभी शिलाई मारायची आहे। तर बघा, इथे या ठिकाणी आपली उभी शिलाई झाल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। तर बघा, हा छोटासा 1 इंचाचा हा बॉक्स आपण दोन्हीही साईडला 1 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे। आता हे दोन्हीही बॉक्स मी कट करून घेईल। तर बघा, मी असे कट करून घेतलेलं आहे दोन्हीही बॉक्स आणि खूप अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे तयार केलेलं आहे। बघा, आपण ज्या पिशव्या आहेत आपण कुठेही ठेवून देतो आणि कुठेही ठेवतो, पलंगा खाली घ्या, गादी खाली घ्या, कोणी कुठे ठेवून देतं। तर तेच पिशव्या कुठेही न ठेवता एक छोटंसं DIY आपण घरी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा, मी दोन्हीही साईडला कट केलेले आहे। त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपल्याला असं समोरासमोर घ्यायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे, दोन्ही साईडला शिलाई मारायची आहे। तर बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे आणि मी लगेच हँडल बी जोडून घेतले हातासाचे। तर बघा, हँडल जोडल्यानंतर मी सरळ करून दाखवते। खूप सुंदरसा हा DIY तयार झालेला होता। आपण जे पिशव्या आहेत ते ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता, खूप मोठा हा मी तयार केलेला आहे पेस्ट। आणि बघा, अशा ज्या थैली असतात, पिशव्या असतात प्लॅस्टिकच्या, तर ते आपण फेकून देतो, काय टायमाला कुठे ना कुठे गंज घालून ठेवतो। तर ते गंज न घालता याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला लगेच सापडतील आणि दिसायलाही हे DIY खूप सुंदर आहे। तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकतात आणि तिथून आपले हे ज्या पिशव्या आहेत त्या घेऊ शकतात। बघा, याच्यामध्ये काय चुकी झाली की हे होल मोठं झालं। आपल्याला बांगडीच घेतली असती ना तर होल छोटं झालं असतं आणि दिसायलाही थोडंसं छान दिसलं असतं। तर मी पुढच्या टाईम नक्की काळजी घेईल आणि छोटंसंच बांगडीच्या साहाय्याने वर्तुळ आखेल। तर बघा, हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि खूप सुंदरसा DIY आपण तयार केलेला आहे। माझ्या चॅनलला समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।